शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. आजच्या गणिताच्या सत्राच्या दुसऱ्या भागात मी आपले हार्दिक स्वागत करतो. संख्यांचा लहान मोठेपणा किंवा क्रमसंबंध ठरवताना आपल्याला 5 अंकी संख्यांचा विचार जेव्हा करायचा असेल तेव्हा आपल्याला हजारापासून विचार करावा लागतो. आणि अजून एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते विद्यार्थी बंधू भगिनींनो, ती अशी की टेलर फ्रेमवर आपल्याला संख्या लिहून घेण्यात वेळ जातो. आपण फार पटापट टेलर फ्रेमवर संख्या लिहिण्याचा प्रयत्न करायचा किंवा मनात अशी कल्पना धरायची की एककात तितके, दशकात तितके, शतकात तितके. तोंडी पण आपल्या मनात कल्पना असावी की आपल्या समोर टेलर फ्रेम आहे आणि टेलर फ्रेमवर आपल्याला अशा संख्या अगोदरच लिहून दिलेल्या आहेत, त्यांचा फक्त आपल्याला क्रमसंबंध ओळखायचा आहे. आता बघा, 53,885, 47,489 आणि 95,896 या संख्या आहेत. तर यांचा क्रमसंबंध ओळखायचा आहे. तर 53,885 मध्ये एककात 5, दशकात 8, शतकात 8, हजारात 3, 10,000 5. दुसरी संख्या आहे 47,489, एककात 9, दशकात 8, शतकात 4, हजारात 7, 10,000 4. आणि 95,896 मध्ये एककात 6, दशकात 9, शतकात 8, हजारात 5 आणि 10,000 9. यावरून आपल्या लक्षात आले असेल की 95,896 ही संख्या सगळ्यात मोठी येते. कारण 10,000मध्ये 5,000 म्हणजेच 50,000 झाले. ते 5 4 म्हणजे 40,000, 9 म्हणजे 90,000 स्थानिक किमतींचा विचार केला तर. म्हणून सगळ्यात मोठी संख्या ही 95,895 येणार. 95,896 येणार. त्यानंतर सगळ्यात लहान संख्या जर ओळखायची असेल तर मधली संख्या येणार आहे 47,489. ही सगळ्यात लहान संख्या ठरणार. कारण आपल्या संख्या आहेत 53,885, 47,489 आणि 95,896. 5, 4 आणि 9 असे 10,000 अंक आहेत. मग सगळ्यात मोठा अंक 9 आहे, त्याची किंमत 10,000 केल्यामुळे ती 90,000 झालेली आहे. म्हणून 95,896 ही सगळ्यात मोठी संख्या. मग 53,885 आणि 47,489 ची तुलना केली तर 53,000च्या 10,000 5 आहे, 47,489च्या 10,000 4 आहे आणि 53,885च्या 10,000 5 आहे. 5 पेक्षा 4 लहान आहे. म्हणून सगळ्यात लहान संख्या 47,489 येणार आणि मधली संख्या ही 53,885 येणार. यांचा चढता क्रम लावायचा तर सगळ्यात अगोदर लहान संख्या घ्यावी लागते. म्हणून ती 47,489 ही सगळ्यात लहान. मग मधली संख्या 53,885 आणि सगळ्यात मोठी संख्या 95,896. हा झाला चढता क्रम. चढता क्रम लिहिताना सगळ्यात लहान संख्या अगोदर लिहावी आणि जेव्हा मोठ्या संख्या येतात 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, तेव्हा हजारापासून, 10,000पासून किंवा लाखापासून म्हणजे डावीकडच्या सगळ्यात मोठ्या अंकाचा अगोदर विचार हा करावा लागतो. आता उतरता क्रम लिहिताना सगळ्यात मोठी संख्या आधी 95,896, मग त्याच्यानंतरची 53,885 आणि सगळ्यात लहान 47,489. याही ठिकाणी तोच नियम लागू आहे. जर 10,000 समान अंक असतील तर हजारांचा विचार करावा. 10,000 आणि हजारात समान अंक असतील तर शतकांचा विचार करावा. 10,000 हजार आणि शतकातही समान अंक असतील तर दशकांचा विचार करावा. आणि दशक,
शतक, हजार आणि 10,000 समान अंक असतील तर एककांचा विचार करावा आणि मगच लहान मोठ्या संख्या आपण ठरवाव्या. शक्यतो असे प्रकार अपवादात्मक होतात. सगळेच म्हणजे 5 अंकी संख्यांमध्ये 4 अंक दशक, शतक, हजार, 10,000 समान असतीलच असं नाही. अशी परिस्थिती अपवादात्मक वेळेला येते. पण परीक्षेत आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी कदाचित अशा संख्या दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे ह्या बारीक सारीक बाबी आपण लक्षात ठेवायचं. जसं कॉम्प्युटरवर आपण शॉर्टकीज लक्षात ठेवतो, तशाच ह्या शॉर्टकीज आपण लक्षात ठेवाव्यात. मला वाटतं ह्या एक एक उदाहरणावरून 4 आणि 5 अंकी संख्यांच्या लहान मोठेपणाचा क्रमसंबंधाचा भाग आपल्या लक्षात आला असेल. काही शंका असल्यास त्या आपण मला माझ्या पर्सनल चॅटवर पण विचारू शकता. पुन्हा एकदा सांगतो की विनंती करतो की हे YouTube चॅनल आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे. हे लेक्चर आवडल्यास, हे व्याख्यान आणि आधीची व्याख्याने आवडल्यास कृपया प्रतिक्रिया द्यावी. शंका कुशंका विचाराव्यात पर्सनल चॅटवर. मी माझ्या सोयीने त्याची उत्तरे देईन. तर भेटूया पुन्हा 6 आणि 7, 8 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा बघण्यासाठी पुढच्या वारी याच दिवशी याच वेळेला. तोपर्यंत नमस्ते, धन्यवाद.